आज बनवूया आळूचं फतफतं. तर ही आळूची पानं काढून घेतलेली आहेत. त्यानंतर ही अशा प्रकारे साफ करून घ्यायची, म्हणजे कडेचे कडा काढून घ्यायच्या आणि त्यानंतर बारीक बारीक करून चिरायची. अशा प्रकारे चिरल्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि धुतल्यानंतर बघा ती करायला घ्यायची. तर इथं रात्रभर काळे वाटाणे भिजत घातलेले होते. त्यानंतर चिंच थोडी घातलेली आहे, म्हणजे खाज उठत नाही आपल्या घशामध्ये. आणि हे सर्व चिंच, काळे वाटाणे आणि आळू अशा प्रकारे शिजवून घेतले. त्यानंतर थोडे ते बारीक करून घ्यायचे आणि चिंच आहे ती काढून घ्यायची, म्हणजे खाताना लागत नाही. त्यातील अर्क सगळा शिजल्यामुळे त्यामध्ये उतरतो. त्यानंतर इथं तेल टाकायचं, कढीपत्ता, जिरं, मोहरी टाकायची. त्यानंतर लसूण टाकायची आणि लसूण चांगली भाजली की हिंग टाकायचं, हळद टाकायची, तुम्हाला चवीनुसार चटणी टाकायची. त्यानंतर जे शिजवलेलं आहे ते सारण टाकायचं आणि तुम्ही बघू शकताय ते उकळल्यानंतर तुम्ही आता बघू शकताय आळूचं फतफतं. तर अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब